नासिर ई बाईक सलगरे, आता पेट्रोलला करा बाय बाय। घरी घेऊन या इलिगो कंपनीची ई बाईक, तेही फक्त 40,000 रुपयांपासून पुढे। 60 ते 70 किलोमीटरच्या मायलेज सहित 1 वर्षाची वॉरंटी। खास गुढीपाडव्यानिमित्त 4 ते 5,000 रुपयांचा भरघोस डिस्काउंट। सोबत प्रत्येक बाईक वरती 1999 चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉ कूपन। आमच्याकडे उधारी सुरू आहे। बजाज फायनान्सची ही सोय। आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी, कॉम्प्युटर फर्निचर, ई बाईक, भांडी सेंटर, सलगर। आपण पाहत आहात स्टार वन मराठी, जाणीव समाज मनाची। सांगलीवाडीमध्ये जयंत बैलगाडा घोडागाडी शर्यती संपन्न। जयंत पाटील संभाजी भिडेची बैलगाडी शर्यतीस उपस्थिती। सांगलीवाडीमध्ये हिंदवी जनसेवा फाउंडेशनकडून मानाची जयंत बैलगाडा आणि घोडागाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते। या शर्यतीस जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। या बैलगाडी शर्यतीस शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे हेही उपस्थित होते। या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक येणाऱ्यास 1,25,000, द्वितीय क्रमांक 1,00,000 आणि तृतीय क्रमांक विजेत्यास 75,000 रुपयांचे बक्षीस देण्यात आलं। सांगलीवाडी हद्दीतील लक्ष्मी फाटा नजीकच्या मेटारकी पट्टा हद्दीतील माळ रणावर या बैलगाडा शर्यती पार पडल्या। अभिजित कोळी यांच्या वतीने जे मानाची जयंत बैलगाडी शर्यतीचं आयोजन केले त्या संदर्भात थोडीशी सांगा। अभिजित कोळी गेले अनेक वर्ष सांगलवाडी आणि समडोळीच्या परिसरात या बैलगाड्यांच्या स्पर्धांचं आयोजन करतात। अभिजित कोळींनी सलग 4 वर्ष हे आयोजन केलेलं आहे आणि महाराष्ट्रातनं, दक्षिण महाराष्ट्रातनं हजारो या क्षेत्रातले जे बैलगाडी खेळण्याचा, ज्यांना बैलगाडी स्पर्धा खेळण्याचा ज्यांना नाद आहे, जे सगळे रसिक आहेत ते सगळे आज या ठिकाणी गोळा झालेले आहेत आणि अतिशय भव्य दिव्य स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी त्यांनी केलं। फार मोठ्या प्रमाणात लोकांच्यात हा खेळ किती यशस्वीपणाने लोकप्रिय झालेला आहे हे बघता येईल। आमचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी लोकसभेपासून या खेळाला गती देण्याचा प्रयत्न केला, पुन्हा चालू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, अनेकांनी केले प्रयत्न। आज हे स्वरूप बघितलं तर बैलगाडा स्पर्धा या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात प्रचंड लोकप्रिय झाल्यात, हे एक मात्र खरं आहे। शक्तीपीठ संदर्भात आज महालक्ष्मी यात्रा 2025 निमित्त गेले 4 वर्ष झालं मानाची जयंत बैलगाडी घोडागाडी स्पर्धा इथं आयोजित केली जाते। प्रत्येक वर्षी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळतो। सरकारी नियमांचं पालन करून या स्पर्धा पार पाडल्या जातात आणि या स्पर्धेला प्रत्येक वेळी जयंत पाटील साहेब वेळात वेळ काढून इथं उपस्थित राहतात व या स्पर्धेचा दर्जा उंचवतात। त्याबद्दल मी त्यांचंही आभार मानतो आणि इथं 15 दिवस झाले गेले जे कष्ट करतात आमचे कार्यकर्ते, मित्र, या परिसरातील सर्व नागरिक यांचं मी आभार मानतो। बैलगाड्यात किती सहभागी झालेले आणि काय बक्षीस आहे? टोटल 4 गटामध्ये या बैलगाडी स्पर्धा झाल्या। जनरल गटमध्ये 1,25,000, 1,75,000 अशी बक्षिसं ठेवण्यात आली होती। तशाच पद्धतीने दुसऱ्याही गटात ती बक्षीस ठेवण्यात आली। टोटल बैलगाडा घोडगाडी मिळून टोटल 60 गाड्या यात समावेश होत्या।